आज होते आमच्या घरचे पित्र आणि मी इकडून रूमवरून आवरून वगैरे चालले होते घरी. तर तेवढ्यात माझे जे दाजी आहेत त्यांचं शॉप आहे माळव्याचं वगैरे, म्हणजे चव्हाण साहेबाचे मोठे भाऊ, पण मी त्यांना दाजीच बोलते कारण अगोदरपासून त्या आत्याचा मुलगा आहे, तर मी दाजी दाजी म्हणते, सो आणखीन तेच म्हणते. तर तिकडे चाललो होतो. तर वाटत तेवढ्यात चव्हाण साहेबाचा फोन आला, कुठेच म्हटलं मी घरी यायले, तिकडं घरी यायला लागले. तर म्हणले ये लवकर. मग मी आले तर आपले फॉलोअर्स आलेले होते. तर खूप छान वाटले यांना भेटून. यांची पूर्ण फॅमिलीच आली होती. तर इथं बाळूमामाचं मंदिर आहे, तर तिथं कार्यगमन म्हणून आमच्या इथं जवळच आहे, तर तिथं दर्शनासाठी आले होते. तर ते आवर्जून चव्हाण साहेबाला आणि आम्हाला भेटण्यासाठी पण आले होते सापडत. तर ज्यांना कोणी म्हणजे खूप जण येतात ज्यांच्याशी माझी भेट नाही होत, पण आज यांच्यासोबत भेट झाली कारण मी तिकडंच चालले होते आणि तेही वाटात भेटले. आणि असंही भेट नसती झाली तरी चव्हाण साहेब फोन करून घरी रूमवर घेऊन आले असते, पण मी तिकडंच चालले होते. तर भेट झाली, खूप छान वाटलं त्यांना भेटून, खूप छान होते सगळेच. त्यांचं एक छोटं बाळही होतं, पण त्याला नाही घेता आलं कॅमेऱ्यामध्ये, खूप गोड होतं. तर शिवांश त्यांना मस्त टाटा बाय करून त्यांना लावलं. त्याच्यानंतर मी घरी गेले. जे चव्हाण साहेबाचे वडील येतात तर त्यांचे पित्र होते, ते त्यांचे म्हणजे एकट्याचेच पित्र होते. तर चव्हाण साहेबाला वडील नाही आहेत, ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी. तर आज पहिल्यांदाच आम्ही त्यांचे पित्र घालत होतो अमावस्या दिवशी. तर नंतर मी सकाळी जो माझा दसरा काढलेला होता, भांडे वगैरे घासून सगळे काढलेले होते, तर ते येऊन व्यवस्थित सगळे लावले. घर वगैरे पूर्ण फरशी घासू धुतली होती, भिंता धुतल्या होत्या, सगळं एकदम क्लीन केलं होतं. आणि सगळ्यांचा एकच प्रश्न होता की तुझ्या घरामध्ये देव नाही आहेत कुठं. तर आज फायनली मी देव एक मला गिफ्ट आलं होतं माझ्या मैत्रिणीच्या डोहाळे जेवणाला, रिटर्न गिफ्ट म्हणून आलं होतं. हे विठू माऊलीची मूर्ती होती. तर माझ्याकडं सध्या एकच हा देव होता. तर मी म्हणजे माझ्या लग्नातले देव वगैरे आहेत, पण ते सासरे आहेत, त्यांची तिकडं पूजा होती. तर माझ्याकडे एवढीच होती एक मूर्ती. आणखी मी याच्यामध्ये ॲड करेल. तर आपलं छोटंसं एका कॉर्नरमध्ये चेअरवरती माझा स्टडी टेबल ठेवून त्याच्यावरती देव बसवलेत. कसे वाटले नक्की सांगा.